हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी. आज आपण स्टार्ट करत आहे जनरल प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला नेक्स्ट टॉपिक. तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा टॉपिक IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कुठलीही रिॲक्शन करत असाल किंवा रिॲक्शन मेकॅनिझम करत असाल किंवा कुठलंही सिंथेसिस करत असाल, कुठलाही केमिकल कंपाऊंड लिहित असाल, त्याच्याखाली त्याचं नाव लिहिणं आणि त्याचं स्टेटमेंट लिहिणं हे कंपल्सरी आहे. कुठलाही स्ट्रक्चर लिहा, त्याच्याखाली त्याचं IUPAC नेमिंग आलं पाहिजे. मग IUPAC नेमिंग म्हणजे काय, नेमकं कशाला म्हणतो आपण IUPAC नेमिंग, हेच आपण बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो स्टे ट्यून. चला सुरू करूया IUPAC नॉमेनक्लेचर. आता बघा, आपल्या क्लासमध्ये भरपूर स्टुडंट आहे, बरोबर आहे. तर कधी कधी काय होतं, दोन मुलांची नावं सारखेच असते. फॉर एक्झाम्पल, आपल्या क्लासमध्ये भरपूर राहुल आहे, शुभांगी आहे, आस्था आहे, ह्या सगळ्या प्रकारचे स्टुडंट आहेत. पण काही जे स्टुडंट असते त्यांचे नाव सारखे असते. फॉर एक्झाम्पल, दोन मुलं जे आहे त्या दोघांचंही नाव राहुल आहे. मग जर मी एखाद्या स्टुडंटला आवाज दिला, ठीक आहे, किंवा मग एखाद्याला क्वेश्चन विचारला, राहुल तू या क्वेश्चनचा आन्सर सांग, तर नेमकं मी कुणाला म्हणते दोघांपैकी हे लक्षात येत नाही, बरोबर आहे. मग आपण त्याला काहीतरी टोपण नावं ठेवतो, बरोबर आहे ना. तर त्या टोपण नावाने त्यांना हाक मारतो. परंतु हे सगळं कुठे होतं, क्लासमध्ये किंवा इन जनरल. पण इंटरनॅशनल लेवलवर किंवा मग सगळ्या डॉक्युमेंट्सवर तुमचं तेच नाव असतं जे तुमचं सगळ्या डॉक्युमेंटवर असेल, बरोबर आहे. त्या डॉक्युमेंटच्या नावाप्रमाणेच तुमचे सगळे व्यवहार चालतात, तुमचं सगळं शिक्षण चालतं, कारण ते नाव जे आहे ते सर्व मान्य झालेलं असतं. तर आपल्या केमिकल्सला पण तुम्ही कॉमन नेम असतं. कॉमन नेम म्हणजे आपण जनरली ज्या नावाने त्याला संबोधतो किंवा ज्या नावाने त्याला हाक मारतो ते झाले आपले कॉमन नेम्स. पण ते सगळीकडे एक्सेप्टेबल नसतात. त्याच्यासाठी IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला शिकावं लागतं. IUPAC नॉमेनक्लेचर हे जे आहे हे इंटरनॅशनल लेवलचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे. जर IUPAC नुसार तुम्ही एखाद्या कंपाऊंडला, एखाद्या मॉइटीला नेमिंग केलं तर ते जगात कुठेही मान्य केल्या जाईल. मग इंटरनॅशनल लेवलचं आहे तर त्याचे काही ना काही रूल ठेवलेले असेल, त्या रूलप्रमाणेच ते जे नाव आहे ते आपण सगळे देत आहोत. तर त्या सगळ्याचे आपल्याला रूल शिकायचे आहे की नेमकं कुठल्याही मॉइटीला किंवा कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपल्याला नेमिंग कसं करायचं आहे, आणि ते नेमिंग आपण करणार आहे IUPAC नुसार. तर व्हॉट इज IUPAC? IUPAC मीन्स होतं, IUPAC जे आहे तर IUPAC मीन्स, I मीन्स इंटरनॅशनल. सगळ्या इंटरनॅशनल लेवलवर हे जे नॉमेनक्लेचर आहे हे एक्सेप्टेबल आहे. तर I मीन्स इंटरनॅशनल, U मीन्स युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ही जी संस्था आहे या संस्थेमार्फत सगळे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला काय दिलं जातं, नेमिंग केलं जातं. पर्टिक्युलर त्याचे रूल्स असतात, त्या रूल्सप्रमाणे नेमिंग केलं जातं. तर एवढं लक्षात ठेवायचं, IUPAC मीन्स इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री यानुसार आपल्याला सगळ्या जे केमिकल कंपाऊंड आहे त्याला नाव द्यायचे आहे किंवा नेमिंग करायचं आहे. चला मग स्टार्ट करूया IUPAC नॉमेनक्लेचर. पहा, IUPAC नॉमेनक्लेचरसाठी तुम्हाला एक जनरल रूल वापरायचा आहे. एक जनरल रूल पूर्ण जगात वापरला जाणार आहे. IUPACने ते सर्वमान्य करून दिलेलं आहे. या रूलप्रमाणेच आपले सगळ्या मॉलिक्युल्सचे नॉमेनक्लेचर होणार आहे. तो रूल कोणता बघा. सगळ्यात आधी तुम्हाला काय पाहिजे आहे, IUPAC नॉमेनक्लेचर करणं हा जनरल रूल आहे. भरपूर रूल आहे, पण जनरल जो एखादा फॉर्म्युला असते, बरोबर आहे ना. मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही फॉर्म्युले शिकता, त्या फॉर्म्युल्याप्रमाणेच तुम्हाला ते समोरचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायचं असते. त्याचप्रमाणे IUPAC नेमिंगमध्ये पण हा एक जनरल फॉर्म्युला आहे असं लक्षात ठेवा, किंवा मग जनरल रूल आहे असं लक्षात ठेवा. पहा, काय आहे रूल. सगळ्यात आधी कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जेव्हा तुम्ही नेमिंग करता तेव्हा तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला प्रिफिक्स टू जे असतं किंवा यालाच आपण काय म्हणतो सेकंडरी प्रिफिक्स, हे सगळ्यात आधी लिहावं लागतं. सेकंडरी प्रिफिक्स लिहिल्यानंतर तुम्हाला प्रायमरी प्रिफिक्स लिहावं लागतं. याला प्रिफिक्स 1 पण म्हणतो. प्रायमरी प्रिफिक्स आणि प्रिफिक्स 1 सेमच आहे. आधी काय लिहायचं, प्रिफिक्स 2, त्याच्यानंतर प्रिफिक्स 1, त्यानंतर लिहायचं आहे वर्ड रूट, त्यानंतर सफिक्स 1 आणि त्यानंतर
सफिक्स टू. अशा प्रकारे तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचं आहे. मग हे काय आहे? प्रिफिक्स टू, प्रिफिक्स वन, वर्ड रूट, सफिक्स वन, सफिक्स टू, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता इन जनरल हे थेअरी सुरू आहे आपली. जेव्हा मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन करेल तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. तरी पण इथे मी शॉर्टमध्ये सांगते. प्रिफिक्स टू म्हणजे कोणकोणते? सपोज आपल्या कंपाऊंडमध्ये क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, तर अशा प्रकारचे जर काही एलिमेंट्स जुळलेले असेल तर त्याला आपल्याला काय लिहावं लागतं? प्रिफिक्स ॲज अ प्रिफिक्स टू लिहावं लागतं. सपोज क्लोरीन असेल तर काय लिहिणार? इथे क्लोरो लिहिणार. त्यानंतर ब्रोमीन असेल तर काय लिहिणार? ब्रोमो लिहिणार. बरोबर. आयोडीन असेल तर काय लिहिणार? आयोडो लिहिणार. राईट. तर अशा प्रकारे हे काय असतात? प्रिफिक्स टू. प्रिफिक्स वन म्हणजे प्रिफिक्स वनमध्ये कोण येतं? प्रिफिक्स वनमध्ये येणार आहे आपलं सपोज काय एखादा जर आपला सायक्लिक कंपाऊंड आहे किंवा बायसायक्लिक कंपाऊंड आहे तर त्याला काय म्हणणार आपण? सायक्लो किंवा मग बायसायक्लो. बरोबर. अशा प्रकारे जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण? प्रिफिक्स वन. त्यानंतर वर्ड रूट. वर्ड रूटसाठी आपण एक कंप्लीट लेक्चर घेतलेला आहे. याच्या आधीची जर तुम्ही प्लेलिस्ट पाहिली त्याच्यामध्ये आपण जनरल प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर सुरू केला होता. त्याच्यामध्ये सगळे अल्केन, अल्किन, अल्काईन आपण घेतले होते आणि त्याच्या नॉमेनक्लेचरसाठी आपण सगळ्यात आधी काय शिकलो? तो वर्ड रूट. फॉर एक्झाम्पल, एक कार्बन असेल तर काय म्हणणार? मीथ. दोन कार्बन असेल तर काय म्हणणार? इथ. बरोबर आहे. अशा प्रकारे हे काय झाले? आपले वर्ड रूट झाले. त्यानंतर काय आहे? सफिक्स वन. सफिक्स वन मध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल? बरोबर आहे. सफिक्स वन काय कशाला म्हणतो आपण? फॉर एक्झाम्पल, सिंगल बॉन्ड असेल तर आपण काय करत असतो? ANE. डबल बॉन्ड असेल तर काय लिहितो? ENE. ट्रिपल बॉन्ड असेल तर काय लिहिणार? YNE. याला काय म्हणू आपण? सफिक्स वन. आणि लास्टमध्ये येतं सफिक्स टू. आता सफिक्स टू जे आहे ते डिपेंड करतं आपल्या जे मॉलिक्यूल दिलेला आहे त्याच्या फंक्शनल ग्रुप्सवर. जोही काही फंक्शनल ग्रुप दिलेला असेल त्याच्यानुसार, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल असेल तर OL येईल, कीटोन असेल तर ON येईल. याप्रमाणे तुम्हाला काय लिहायचे आहे? सफिक्स टू. चला मग आपण सेपरेटली बघूया प्रिफिक्स टू कशाला म्हणतो, प्रिफिक्स वन कशाला म्हणतो, वर्ड रूट कशाला म्हणतो, हे एकदा बघून घेऊ. पहा, प्रिफिक्स टू जे आहे ते काय आहे? कशा प्रकारे जुळलेले असतात? एकतर ब्रांच किंवा सबस्टिट्यूएंट. सपोज हे कन्सिडर करा एखादी कार्बन चेन आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल अशी मी लिहिते, कार्बन चेन आहे अशा प्रकारे. बरोबर. या कार्बन चेनला कुठेतरी Cl अटॅच आहे, कुठेतरी Br अटॅच आहे. बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण? सबस्टिट्यूएंट म्हणतो. हे काय आहे? मेन प्रिन्सिपल कार्बन चेनला ॲज अ सबस्टिट्यूएंट अटॅच आहे. असे जर सबस्टिट्यूएंट ॲज अ सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तर याला काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला? प्रिफिक्स वन, प्रिफिक्स टू. बरोबर आहे. तर आपण बघू प्रिफिक्स टू कोणकोणते आहे. सगळ्यात आधी लक्ष द्या इकडे. सपोज जर Br असेल तर याला काय म्हणणार? ब्रोमो म्हणणार. जेव्हा नेमिंग करू तेव्हा काय लिहिणार? ब्रोमो म्हणणार. त्यानंतर Cl असेल तर काय म्हणणार? क्लोरो. F असेल तर काय म्हणणार? फ्लुरो. I असेल तर काय म्हणणार? आयोडो. बरोबर. सपोज जर NO2 अटॅच असेल, एखाद्या मेन प्रिन्सिपल चेनला NO2 अटॅच असेल त्याला काय म्हणणार आपण? नायट्रो. सपोज फक्त NO अटॅच असेल तर त्याला काय म्हणणार आपण? नायट्रोसो. नायट्रोसो. अशा प्रकारे. सपोज जर CH3 अटॅच असेल तर याला काय म्हणणार आपण? मिथिल. मिथिल. याला आपण म्हणजे रिप्रेझेंट करू शकतो अशा प्रकारे. R ग्रुप म्हणजेच काय? अल्किल ग्रुप. बरोबर. याचेच एक्झाम्पल देते. सपोज C2H5 अटॅच असेल, C2H5 म्हणजे CH2CH3, याला काय म्हणणार आपण? इथिल. बरोबर. अशा प्रकारे. राईट. किंवा मग अशा प्रकारे जर अटॅचमेंट असेल OR, याला काय म्हणणार आपण? अल्कॉक्सी. याला काय म्हणणार आपण? अल्कॉक्सी. अल्कॉक्सी. याचं एक्झाम्पल पहा. OCH3 जर अटॅच असेल तर याला काय म्हणणार आपण? मिथॉक्सी. याला काय म्हणणार आपण? मिथॉक्सी. OC2H5 अटॅच असेल तर याला काय म्हणणार? इथॉक्सी.
अशा प्रकारे तुम्हाला काय लिहायचे आहे, हे जे प्रेफिक्स टू आहे हे प्रेफिक्स टू कन्सिडर करायचे आहे. तुमच्या जे काही एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये यामधलं कुठलाही ग्रुप अटॅच राहू शकते, कुठलाही सबस्टिट्युएंट अटॅच राहू शकते. त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, याला नेमिंग द्यायचे. याला म्हणजे कोणाला, प्रेफिक्स टूला. ओके, चला नेक्स्ट काय आहे, प्रेफिक्स वन. जनरली प्रेफिक्स वन तुम्हाला जे सायक्लो कंपाऊंड्स असतात, ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात, किंवा मग जेव्हा एकापेक्षा जास्त रिंग एखाद्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतात तेव्हा तुम्हाला हे प्रिफिक्स वन यूज करावे लागते. सध्या तर नाही, पण हे लक्षात ठेवा. जर सायक्लिक कंपाऊंड असेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल, सायक्लो. जर दोन रिंग एकमेकाला अटॅच असेल अशा प्रकारे अटॅच असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे, बायसायक्लो. काही कंपाऊंड पायरो पण असेल. हे सगळे कंपाऊंड आपण शिकणार आहे. तर हे कशामध्ये मोडतं, प्रिफिक्स वनमध्ये. सध्या आपल्याला प्रिफिक्स वनचं काम नाही. चला नेक्स्ट काय बघू, वर्ड रूट. वर्ड रूट्स तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हायड्रोकार्बनमध्ये आपण शिकलेलोच आहे. कशाला म्हणतो, कशावरून होतो वर्ड रूट कन्सिडर करतो, जेवढे नंबर ऑफ कार्बन तुमच्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असेल त्याच्याप्रमाणे काय होतं, त्याचं वर्ड रूट येतं. वर्ड रूट म्हणजे काय, एक प्रकारचा पॅरेंट म्हणतो आपण त्याला. आधीच्या बुक्समध्ये आपण त्याला पॅरेंट चेन म्हणत होतो. आता बघा, जर तुमच्या मॉलिक्यूलमध्ये एकच कार्बन असेल, नंबर ऑफ कार्बन इन प्रिन्सिपल चेन, सपोज एकच कार्बन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मिथ. बरोबर, मी इथे लिहिते वर्ड रूट. जर 2 कार्बन असेल तर त्याला काय म्हणू, इथ. 3 कार्बन असेल तर, हे झालेलं आहे आपलं. तरी पण आपण न्यू आणि फ्रेश टॉपिक स्टार्ट केला IUPAC, त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये कुठेच काहीच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे म्हणून आपण हे एकदा रिवाइज करत आहे. 3rd इथ, याला काय म्हणू, प्रोप. 4ला काय म्हणू, ब्यूट. 5ला काय म्हणू, पेंट. 6ला काय म्हणणार, हेग्ज. हे काय आहे, 1 2 3 4 हे नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे. तुमच्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट असेल त्याप्रमाणे तुम्हाला काय द्यायचं आहे, वर्ड रूट द्यायचं आहे. बरोबर, हेग्ज. त्यानंतर 7 असेल तर हेप्ट. 8 असेल तर ऑक्ट. 9 असेल तर नोन. 10 असेल तर डेक. बरोबर, 10 कार्बन असेल, नंबर ऑफ कार्बन 10 असेल तर डेक. 11 असेल तर, नंबर ऑफ कार्बन 11 असेल तर अंडेक. नंबर ऑफ कार्बन 12 असेल तर डोडेक. अशा प्रकारे एवढे काही बेसिक वर्ड रूट आहे, हेच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतरचे जे काही एक्झाम्पल असेल त्या एक्झाम्पलसाठी एवढे सफिशियंट आहे. तर हे जे आहे, मी सुरुवातीपासून जो रूल सांगितला, रूल नंतर काय सांगितलं आहे मी तुम्हाला, प्रिफिक्स टू काय असतात, मग प्रिफिक्स वन काय असतात, वर्ड रूट कोणते असतात, त्यानंतर सफिक्स वन काय असते आणि सफिक्स टू काय असते, हे सगळं जर तुमच्या लक्षात राहिलं ना, IUPAC नॉमेनक्लेचर काहीच कठीण नाही आहे. पहिली गोष्ट तुम्हाला रूल माहिती पाहिजे. रूल कसा आहे आपला, प्रिफिक्स टू प्लस प्रिफिक्स वन, वर्ड रूट प्लस सफिक्स वन प्लस सफिक्स टू. चला नेक्स्ट काय बघू आपण, सफिक्स वन. हे पण खूप सोपं आहे, हे पण झालेलं आहे. इफ कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन इज प्रेझेंट म्हणजेच काय, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन जर प्रेझेंट असेल, सगळे कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असेल तर याला काय म्हणू आपण, याला काय लावणार आपण, ANE म्हणजे काय झालं, ते सफिक्स वन मध्ये मोडणार. ANE, ENE, YNE. दुसरं काय म्हणणार आपण, इफ कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इफ कार्बन डबल बॉन्ड कार्बन इज प्रेझेंट, याला काय म्हणणार आपण, कार्बन डबल बॉन्ड कार्बन जर प्रेझेंट असेल तर याला काय म्हणणार आपण, याला लावणार सफिक्स ENE, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. डिटेलमध्ये घेतलेलं आहे पण IUPAC आहे म्हणून एकदा आपण फ्रेशमध्ये शिकत आहे.
त्यानंतर थर्ड इफ कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन is present, if carbon triple bond carbon is present, then carbon triple bond carbon असं जर असेल तर याला काय लावणार आपण YNE. एवढं लक्षात ठेवायचं. ANE त्यानंतर ENE आणि YNE हे काय झाले आपले सफिक्स 1. हे काय झाले सफिक्स 1. आलं का लक्षात. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे सफिक्स 2. सफिक्स 2 कशाला म्हणतो, एखाद्या आपले जे कंपाऊंड आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतात, त्या फंक्शनल ग्रुपवरून पण त्याला नेमिंग करायचं असते. तर तेव्हा काय करतो आपण फंक्शनल ग्रुप जे आहे ते आयडेंटिफाय करावे लागतं. अल्कोहोल आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, ॲसिड आहे, हा कुठला फंक्शनल ग्रुप आहे नेमका ते आपल्याला ओळखावं लागतं. आणि जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय कन्सिडर करतो सफिक्स 2च्या फॉर्ममध्ये आपल्याला ते नेमिंगमध्ये लिहायचं असते. राईट. आता बघा फंक्शनल ग्रुपमध्ये पहिला फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप. अल्कोहोल फंक्शनल ग्रुपसाठी काय करावं लागतं, अल्कोहोल फंक्शनल ग्रुप म्हणजे काय असते OH अटॅच असतो, बरोबर आहे ना. OH जर अटॅच असेल तर नेमिंगमध्ये तुम्हाला लास्टमध्ये लावावं लागतं OL. ठीक आहे. लास्टमध्ये काय लावावं लागतं सफिक्स 2 काय लावावं लागतं OL. ठीक आहे. समजा मिथ असेल तर मिथॅनॉल, इथ असेल इथेनॉल, अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो. लास्टमध्ये काय असणार OL. त्यानंतर अल्डिहाइड जर असेल, अल्डिहाइडचं काय असतं फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O आणि एका साईडला काय असतो R, म्हणजे एक अल्किल ग्रुप, एका साईडला एक कार्बोनिल आणि दुसऱ्या साईडला काय असतो H. हा काय झाला आपला अल्डिहाइड ग्रुप. राईट. आता अल्डिहाइड ग्रुपसाठी आपल्याला काय लावावं लागतं लास्टमध्ये AL. याचं सफिक्स काय आहे AL. AL हा सफिक्स लावावा लागतो आपल्याला, सेकंडरी सफिक्स आहे. त्यानंतर कीटोनचा फंक्शनल ग्रुप काय असतो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, इथे काय असणार R आणि दुसऱ्याही साईडला काय असणार R. बघा फरक एवढाच आहे. इथे काय अल्डिहाइडमध्ये एका साईडला अल्किल ग्रुप आहे आणि एका साईडला हायड्रोजन आहे कार्बोनिल. हा काय कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन म्हणजे काय कार्बोनिल आहे आणि कार्बोनिलच्या एका साईडला R आहे आणि एका साईडला काय आहे अटॅच H आहे, म्हणजेच काय झाला अल्डिहाइड झाला. आणि कीटोन म्हणजे काय कार्बोनिल ग्रुप आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला काय प्रेझेंट आहे अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे. तर अल्किल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर आपल्याला काय लावावं लागतं सफिक्स ONE. सफिक्स काय लावणार ONE. राईट. त्यानंतर ॲसिड ग्रुपसाठी काय करावं लागतं कार्बोनिल असतो C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH अशा प्रकारे आणि या साईडला R. याला काय म्हणतो आपण ॲसिडिक ग्रुप, ॲसिडिक फंक्शनल ग्रुप. तर या ॲसिडिक फंक्शनल ग्रुपला आपण काय लिहिणार आहे IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये ओइक ॲसिड. याला काय म्हणणार आपण ओइक ॲसिड. हे काय झाले आपले सेकंडरी सफिक्स. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपला जो जनरल रूल आहे तो आपण पूर्ण समजून घेतला. जनरल रूलमध्ये काय काय असतं सफिक्स 1 सफिक्स 2 वर्ड रूट प्रिफिक्स 1 प्रिफिक्स 2 प्रिफिक्स 2 काय असतं प्रिफिक्स 1 काय असतं हे सगळं आपण पाहिलं. पुन्हा एकदा रूल बघून घेऊ आणि मग एक्झाम्पलकडे जाऊ. बघा रूल काय आहे आपला. सगळ्यात आधी जर एखादा कंपाऊंड आपल्याला दिलेला असेल तुम्हाला काय लिहायचं प्रिफिक्स 2 लिहायचं आहे, सेकंडरी प्रिफिक्स लिहायचं आहे, म्हणजे क्लोरो ब्रोमो आयोडो. राईट. हे लिहायचं आहे. त्यानंतर काय लिहायचं आहे प्रिफिक्स 1 लिहायचं आहे, सायक्लो बायसायक्लो स्पायरो. बरोबर आहे ना. जोपर्यंत सायक्लिक कंपाऊंड येणार नाही तोपर्यंत प्रिफिक्स 1चं आपल्याला काम नाही आहे. त्यानंतर काय वर्ड रूट तुम्हाला माहिती आहे मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट. बरोबर. हे कशावर डिपेंड असतात नंबर ऑफ कार्बन ॲटम्सवर. त्यानंतर काय आहे सफिक्स 1 हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सिंगल बॉन्ड असेल तर ANE लागणार, डबल बॉन्ड असेल ENE, ट्रिपल बॉन्ड असेल YNE. हे काय आहे सफिक्स 1 म्हणजे काय प्रायमरी सफिक्स आपण पण म्हणतो त्याला. त्यानंतर सफिक्स 2 कशाला म्हणणार आपण इट इज डिपेंड अपॉन द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. म्हणजे अल्कोहोल असेल तर OL, त्यानंतर कीटोन असेल तर ONE आणि ॲसिड वगैरे असेल तर ओइक ॲसिड असं म्हणतो. चला मग आता एक्झाम्पल स्टार्ट करू.
एक्झाम्पल घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाते. आता एक्झाम्पल सॉल्व करताना सुद्धा काही रूल्स आहे. एक जनरल रूल तर आपल्याला लावायचंच आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, जे रूल्स आपल्याला दिले आहेत त्याप्रमाणे जायचं आहे. फर्स्ट रूल बघा काय आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन इन द मॉलिक्यूल. काय करायचं आहे तुम्हाला, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे, बरोबर आहे ना. आणि त्याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. पहा आता इथे आपल्याला कार्बन ॲटम शो करायचे आहे. पहा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8 आणि 9 कार्बन ॲटम आहे, बरोबर. ही आपली लॉंगेस्ट चेन होऊ शकते, किंवा मग अशा प्रकारे करू शकतो 1 2 3 4 5 6 7 8. हे जर आपण घेतले नाही येलो, तर इथे काय 7 आणि 8च कार्बन ॲटम होते, बरोबर आहे ना. आपल्याला काय करायचं आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे, राईट. किंवा मग असंही करून पहा, या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हा कार्बन नाही आपण कन्सिडर केला, हा कार्बन कन्सिडर केला तरीही चालतं, पण मिनिंग एकच आहे. इथे काय आहे, या लास्ट कार्बनला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे, आणि हा जर कार्बन पाहिला तर याला पण काय एक अल्किल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे तुम्ही हा कार्बन कन्सिडर करा किंवा हा कार्बन कन्सिडर करा, काय आहे, सेमच आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली, आता करायचं आहे आपल्याला नंबरिंग. आता नंबरिंग तुम्ही लेफ्ट टू राईट करू शकता किंवा राईट टू लेफ्ट करू शकता, दोन्ही प्रकारे नंबरिंग करू शकता. पण ते नंबरिंग करण्याला पण रूल आहे, ते समोर बघू. आधी इथे आपण नंबरिंग करून घेऊ. पहा नंबरिंग कोणाला करायचे, कार्बनला, जे आपण कार्बन चेन सिलेक्ट केलेली आहे. पहा आता आपण हे सिलेक्ट नाही केलेलं आहे, आपण हा कार्बन कन्सिडर करत आहे, ठीक आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन मधलं. याला आपण नंबरिंग देऊ, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7 8 आणि 9. एकूण जे आपले कार्बन आहे स्ट्रेट चेनमध्ये किंवा प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये ती किती आहे, 9 कार्बन ॲटम आहे. तुम्हाला मॉलिक्यूल स्टडी करता आला पाहिजे. आता जर मी नंबरिंग दिलं तर इथे काय दिसत आहे तुम्हाला, सेकंड पोझिशनवर काय आहे, अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे, आणि 6th पोझिशनवर काय CH2 CH3 म्हणजे इथिल ग्रुप प्रेझेंट आहे. हे तुम्हाला स्टडी करता आलं पाहिजे. अशा प्रकारे मी नंबरिंग केलं, राईट. त्यानंतर मी अशाही प्रकारे करू शकते, 9 कार्बन ॲटम स्ट्रेट चेनमध्ये तर आहे, मग मी का बरं या कार्बनला 1 नाही म्हणू शकत, बरोबर. म्हणू शकते ना मी या कार्बनला पण 1 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे पण मी नंबरिंग करू शकते. 2 पॉसिबिलिटी आहे, हे एक स्ट्रक्चर आहे आणि हे एक स्ट्रक्चर आहे. आता एक लक्ष द्या, इथे काय होतं, फक्त मी स्टडी सांगत आहे तुम्हाला, मॉलिक्यूलचा स्टडी कसा करायचा. इथे सेकंड पोझिशनला कोण आहे, मिथिल ग्रुप आहे, बरोबर आहे. सेकंड पोझिशनला मिथिल ग्रुप, मिथिलपेक्षा आपण CH3 लिहू. सेकंड पोझिशनला काय आहे, CH3 ग्रुप प्रेझेंट आहे, आणि 6th पोझिशनला कोण प्रेझेंट आहे, इथिल ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे CH2 CH3 ग्रुप प्रेझेंट आहे, राईट. आणि इथे जर तुम्ही कन्सिडर केलं, इथे काय आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पोझिशनला कोण आहे प्रेझेंट, इथिल ग्रुप CH2 आणि CH3. त्यानंतर 8th पोझिशनला कोण प्रेझेंट आहे, कोण आहे, CH3 प्रेझेंट आहे. एवढा स्टडी झाला, बस इथे आपण थांबूया. पहिल्या रूलमध्ये आपण काय केलं, एक लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केल्यानंतर आपण काय केलं, त्याला नंबरिंग केलं. आता नंबरिंग करण्याच्या पॉसिबिलिटी 2 आहे. एक तर तुम्ही याप्रमाणे करू शकता फर्स्ट, किंवा मग याप्रमाणे करू शकता सेकंड, बरोबर आहे ना. पण कुठली बरोबर आहे, ठीक आहे, या 2 पैकी कोणते नंबरिंग बरोबर आहे हे कशामध्ये कळणार आपल्याला, नेक्स्ट रूलमध्ये. चला नेक्स्ट रूल बघणार आपण. काय आहे, द नंबरिंग इज डन इन सच अ वे दॅट द ब्रांच कार्बन ॲटम गेट्स लोवेस्ट पॉसिबल नंबर. काय म्हटलेलं आहे, जिथे ब्रांच असेल त्याला काय लोवेस्ट नंबर भेटला पाहिजे, बरोबर आहे ना, लोवेस्ट नंबर मिळाला पाहिजे. म्हणजे सपोज इकडनं जर आपण नंबरिंग केलं, ब्रांच कुठे आहे, या इथे आहे, बरोबर, इथे आहे ब्रांच या कार्बनला आणि या कार्बनला. तर जर आपण इकडून नंबरिंग केलं 1 2 3 म्हणजे काय, इथे सेकंडला येते मिथिल. त्यानंतर इकडून जर केलं 1 2 3 4 इथे फोर्थवर येते अटॅचमेंट. आपल्याला काय पाहिजे, लोवेस्ट नंबर आला पाहिजे अटॅचमेंटला. म्हणजे आपण नंबरिंग कोणतं फॉलो करणार, या प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9.
बघा आता जी ब्रांच आहे त्या ब्रांचला काय लोवेस्ट नंबर मिळाला पाहिजे. इथे बघा आधीच आपण लिहिलेलं आहे, इथे पहा सेकंड पोझिशनला काय आहे CH3 अटॅच आहे आणि इथे 6th पोझिशनला इथिल अटॅच आहे. पण इथे जर आपण गेलं या नंबरिंग प्रमाणे तर काय होतं 4th पोझिशनला इथिल जात आहे. नाही, आपल्याला काय पाहिजे या दोनमध्ये कम्पेअर करा, 2 आणि 4 मध्ये लोवेस्ट नंबर मिळाला पाहिजे. म्हणजे स्ट्रक्चर कुठलं फॉलो करणार आपण, फर्स्ट स्ट्रक्चर काय आहे करेक्ट आहे. का बरं, कारण ब्रांचिंग जिथे असेल त्या ब्रांचिंगला लोवेस्ट नंबर मिळाला पाहिजे. आलं का लक्षात, ब्रांचिंगला काय आहे लोवेस्ट नंबर मिळाला पाहिजे. मग आपण अशा प्रकारे नंबरिंग करू 1 2 3 4 5 6 7 8 9 राईट. आता इथे आपण असं म्हणू शकतो की सेकंड पोझिशनला कोण आहे मिथिल, बरोबर, आणि 6th पोझिशनला काय आहे आपला इथिल. असं म्हणू शकतो आपण मिथिल आहे, सेकंडला मिथिल आहे आणि 6thला काय आहे इथिल आहे. आता नेमिंग कसं करायचं एवढं तर माहिती आहे आपल्याला. 9 आहे कार्बन ॲटम प्रिन्सिपल चेनमध्ये, म्हणजेच काय आपला जो वर्ड रूट आहे तो काय येणार नोनेन येणार, NON आपण वर्ड रूट शिकलेलो आहे, बरोबर आहे ना. चला नेक्स्ट रूल बघा, इफ द डिफरंट अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट दे आर लिस्टेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. काय म्हणते, डिफरंट जर अल्किल ग्रुप तुमच्या मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे करावं लागतं. आता पहिलेपासून घेऊ. पहिला रूल काय आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा, केली, त्यानंतर नंबरिंग द्या, 1st 2nd 3rd 4th 5th 6th 7 8 9 ओके. त्यानंतर सेकंडवर कोण आहे मिथिल आणि 6th वर कोण आहे इथिल, बरोबर. आता जेव्हा कधी तुम्ही नेमिंग कराल तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती पाहिजे, अल्फाबेटिकल ऑर्डर. जरी सेकंड पोझिशनला मिथिल असेल, मिथिल जरी जवळ असेल तरी अल्फाबेटिकली यम काय येतो नंतर येतो, ई काय येतो आधी येतो, बरोबर आहे ना. आणि आपल्याला नेमिंग करताना काय करायचं आहे अल्फाबेटिकली जायचं आहे. म्हणजेच आपण याचं जर नेमिंग द्यायचं झालं तर काय लिहिणार आपण 6 इथिल, सगळ्यात आधी काय लिहिणार 6 इथिल, राईट. आता जे नंबर आहे त्या नंबरला आणि वर्डला हायपेन म्हणजे डॅशनी सेपरेट करायचं. 6 इथिल, त्यानंतर काय लिहिणार 2 काय लिहिणार मिथिल, 2 मिथिल. हे काय सबस्टिट्युएंट आहे किंवा मग याला काय म्हणतो आपण अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे. याला आपण काय कन्सिडर करू शकतो, प्रिफिक्स 2 म्हणून कन्सिडर करू शकतो. 6 इथिल 2 मिथिल झालं. त्यानंतर आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, वर्ड रूट काय आहे. हे काय झालं प्रिफिक्स 2. प्रिफिक्स 1 प्रेझेंट आहे का, सायक्लिक कंपाऊंड आहे का, नाही, प्रिफिक्स 1 काढून टाका. त्यानंतर इथे रूल लिहिते मी, जर कन्फ्यूज होत असाल रूल लिहिते काय आहे, प्रिफिक्स सेकंड प्लस प्रिफिक्स फर्स्ट, बरोबर, प्रिफिक्स फर्स्ट, राईट. तर प्रिफिक्स सेकंड काय आहे आपल्याला मिथिल आणि इथिल होते, बरोबर आहे. जे अटॅचमेंट आहे अटॅच आहे त्या अटॅचमेंटनुसार नेमिंग द्यायचं आहे. तर काय आहे प्रिफिक्स 2 आपण दिले 6 इथिल 2 मिथिल. त्यानंतर प्रिफिक्स 1 आहे का प्रेझेंट, सायक्लो कंपाऊंड आहे का, स्पायरो कंपाऊंड आहे का, नाही, म्हणजे प्रिफिक्स 1चा प्रश्नच नाही, बरोबर. याच्यानंतर आपल्याला काय द्यावं लागेल वर्ड रूट. आता वर्ड रूट देऊया. वर्ड रूट कोणता आहे 9 कार्बन ॲटम आहे म्हणजे काय येणार वर्ड रूट 9 कार्बन ॲटम मीन्स नोन, NON नोन, NON नोन. आणि सगळे काय सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड दिसत आहे का, नाही, सगळे आहे सिंगल बॉन्ड. म्हणजे तुमचं जे सफिक्स 1 आहे ते काय येणार ANE, बरोबर आहे ना, ANE. सगळे काय सिंगल बॉन्ड, काय येणार नोनेन. अँड कुठला फंक्शनल ग्रुप आहे का प्रेझेंट, नाही, म्हणजे काय सफिक्स 1चा सफिक्स 2चा प्रश्नच नाही. अशा प्रकारे याचं नेमिंग येणार 6 इथिल 2 मिथिल नोनेन. अशा प्रकारे या कंपाऊंडचं नेमिंग येईल. आता आणखी पण काही कंपाऊंड आपण बघू, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. हे काही बेसिक रूल होते, या बेसिक रूलप्रमाणे आपण इथे काय केलं नॉमेनक्लेचर केलं. यानंतरचे जे मॉलिक्युल्स आहे त्याचं जे नॉमेनक्लेचर आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू सो मच.